नवी मुंबईमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत. शिंदेच्या शिवसेना व तसेच भाजप यामध्ये युती होणार की नाही हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किशोर पाटकरजी आहे. पाटकरजी, खरं तर तुमचं TV9 मध्ये स्वागत आहे. आपण नमस्कार. पाहतो की सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत. सध्या शिंदेच्या शिवसेनेची तयारी कशी सुरू आहे? एक दोन प्रभाग सोडले का आमची बाकी सर्व ठिकाणी फुल तयारी आहे. आम्ही ह्यावेळेला सर्वांना आश्चर्याचा धक्का देणार आहोत आणि आम्ही त्या दृष्टिकोनातून पूर्ण तयारी केलेली आहे. आणि आमची सर्व टीम बघा, तिथे वकील बसले, 2 सर्वांचा फॉर्म तपासत आहेत, इच्छुकांच्या मुलाखती झालेल्या आहेत, फॉर्म भरून झालेला आहे. उद्यापासून आम्ही फॉर्म भरायला सुरुवात करू. खरं तर नवी मुंबई महानगरपालिकेकडे सर्वांचंच लक्ष आहे. युती होणार की नाही होणार, का शिंदेची शिवसेना सोबळावरती लढणार? ऍक्च्युली आम्ही सारखे त्यांना अप्रोच करत होतो, सारखे त्यांना भेटतोय की असं करूया, पण तिकडनं ते एवढी मुस्कटदाबी चालू आहे आणि ते एका वेगळ्याच तोऱ्यात आहेत. नाहीतर शिंदे साहेबांचा आदेश होता आम्हाला की शिवसेना भाजप अख्ख्या महाराष्ट्रात एकत्रच लढलं पाहिजे आणि शेवटी त्यांचा आदेश सर्वोपरी आहे. मग काय वाटतं, नवी मुंबई महानगरपालिकेकडून आपल्याकडून युतीसाठी संकेत जात आहेत का? ते लोक युती करण्यासाठी इच्छुक आहेत की नाही? बघा, आमची भाजपच्या ओरिजिनल लोकांबरोबर युती करायची पूर्ण इच्छा आहे. मंदाताई काल कशा बोलल्या, काय हे सर्व आता भाजपचं चिन्ह वापरायला आलंय. जेव्हा मंदाताई भाजपच्या उमेदवार होत्या तेव्हा या सर्वच्या सर्व लोकांनी राष्ट्रवादीत गेले आणि आता त्या लोकांनी तरी भाजपवाल्यांनी, मी स्वतः, आम्ही दिवस रात्र काम केलं मंदाताईंचं आणि त्या निवडून आल्या. आता ते उमेदवारी मागतात आहे आणि त्यांच्या रायता बिळावर नागोबा आलेले आहेत. तर हा जो प्रकार आहे ह्याच्यामुळे खूप तिथे खूप लफडी आहेत. आमच्या इथे लफडी आहेत का हे ज्यांच्यावर आम्ही एवढी वर्ष लढलो आणि आता ते आमच्या बोकांडी बसलेले आहेत. नाही तर भाजपचे ओरिजिनल आणि शिवसेना ओरिजिनल दोस्तच आहे, मित्र पक्ष आहे आमचा तो. पाटकरजी, खरं तर आपल्याकडून काय भाजपला काही प्रस्ताव देण्यात आला आहे का जागांसंदर्भात? आम्ही देऊन टाकलं होतं. आमच्या सिटिंग नगरसेवक आहे तेवढे आम्हाला द्या, तुमचे सिटिंग आहे तेव्हा तुम्ही घ्या आणि बाकीच्यावरती चर्चा करू. आम्ही त्यात 3 दिवस झाले देऊ. त्यांच्याकडून काय उत्तर अपेक्षित आहे का? उत्तर आलेलं आहे का? नाही, असं काही उत्तर देत नाहीत. त्यांच्या आपसातच खूप लफडी आहेत ना, गटबाजे. मग काय वाटतं की शिंदेची शिवसेना नवी मुंबईत सोबळावरती लढणार? आता फॉर्म भरायला 2च दिवस झाले. जे काय व्हायचं ते 2 दिवसात होईल. आता काल पण फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब रात्री बसले होते. तरीही आता कसं ऑर्गनाईज होऊन सांगता येत नाहीये, पण त्यांच्या आपसात लफडी आमच्या इथे जी होती आम्ही मिटवलं सर्व. आता एक दिलाने कामाला लागलो तर आम्ही वाट बघत आहोत. नाहीतरी उद्याचा एकच दिवस वर्किंग आहे, सोमवारी लास्ट दिवस. मग काय शिंदेची शिवसेना सोबळावरती नवी मुंबई लढेल? युती नाही झाली तर आम्ही सोबळाची पूर्ण तयारीत आहोत आणि आम्ही आश्चर्याचा धक्का देणार. मी स्वतः धक्का देणार आहे. काय वाटतं, 111 उमेदवार आहेत, काय वाटतं 111 उमेदवार शिंदेच्या शिवसेना जिंकून येतील? आमचे जी काही रणनीती आहे ते आम्ही इथे डिस्क्लोज करणार नाही, पण आम्ही शिंदे साहेबांना शब्द देऊन आलेलो आहोत. जे इथे प्रस्थापित आहेत, जे इकडून तिकडे उड्या मारतात आहे, परत एनसीपी, परत बीजेपी, हे ना नागरिक आणि बीजेपीचे ओरिजिनल कार्यकर्ते रेडी होणार नाहीत. आम्ही आश्चर्याचा धक्का निश्चित देऊ. पाटकरजी, एक शेवटचा प्रश्न. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यानंतर काय वाटतं, मग कुठल्या पक्षाचा महापौर असेल? बघा, महापौर बसायला सर्वांनी काम करायला पाहिजे. आमची इच्छा आमच्या पक्षाचा बसावा आणि आमच्या पक्षाचा बसून आम्ही आनंद दिघे साहेबांचं स्वप्न पूर्ण करायच्या पूर्ण चंग बांधलेल्या तयारीत आहोत. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत हे होते शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख किशोर पाटकरजी. यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आनंद दिघे यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करणार आहोत आणि आमच्याच पक्षाचा महापौर बसेल असा त्यांनी शब्द सध्या दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्रसह मी रवी खरात, TV9 मराठी, वाशी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.